नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रिसर्च मेथोडॉलॉजीचा जो काही पेपर आहे किंवा सिलेबस आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. पेट एक्झामिनेशनसाठी हा सिलेबस तुम्हाला असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा पर्टिक्युलरली कंटेंट आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस. आता सर्वात प्रथम बघा की रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्हाला स्टडी करायचं आहे. ऑब्वियसली तुम्ही रिसर्च करायला जाणार आहात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे कुठलंही रिसर्च करताना, बरोबर. सो मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, काही स्टेप्स असणार आहे, जसं डेटा कलेक्शन काय असेल, मग त्याचं पुढे तुम्ही काय करणार, मग ॲनालिसिस करणार, मग कन्क्ल्युजन करणार. अशा पद्धतीने तुम्हाला एक सिंपल गोष्ट माहिती असल्या पाहिजे काही गोष्टी. त्यामुळे हा पर्टिक्युलर पेपर ठेवलेला आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. आता रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये फक्त रिसर्चच्याच कन्सेप्ट आहेत का, नाही. ह्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हेही आहे आणि हा एक तुमच्यासाठी स्ट्रॉंग पॉईंट होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मार्क्स मिळवू शकतात. सो बघूयात वन बाय वन. रिसर्च मेथोडॉलॉजी फर्स्ट जे आहे ते फाउंडेशन ऑफ रिसर्च हा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की रिसर्च म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय, मोटिवेशन काय आहे, त्याचं युटिलिटी काय, कॅरेक्टरिस्टिक्स, टाईप्स. सो हे बघायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला सायंटिफिक रिसर्च प्रोसेस काय असणार आहे, स्टेप्स ऑफ द रिसर्च मेथड ऑफ द रिसर्च अँड रिसर्च इथिक्स हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या स्टेप्स माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं MCQजमध्ये विचारतात की स्टेप्स काय आहेत रिसर्च एखादा तुम्हाला कॅरी आउट करायचं आहे तर मग तुमच्या स्टेप्स काय असणार आहेत की एखादा तुम्ही प्रॉब्लेम फाइंड आउट करणार आहे. मग प्रॉब्लेम फाइंड आउट केल्याच्यानंतर त्यावरती सोल्युशन करणार आहात. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, खूप सारं डेटा कलेक्शन करावं लागेल. तुम्हाला रेफरन्सेस कलेक्ट करावे लागतील. ते रेफरन्सेस कलेक्ट केलेले तुम्हाला रीड करावे लागतील. त्यानुसार तुम्ही गोष्टी सॉर्ट आउट करणार आहात आणि फायनली तुम्हाला एक एंड किंवा एक कन्क्ल्युजन मिळणार आहे. ठीक आहे, अशा स्टेप्स बाय स्टेप तुम्हाला स्टडी करायचं आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय रिसर्च प्रोसेस किंवा सायंटिफिक रिसर्च प्रोसेसच्या ज्या काही स्टेप्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ह्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे या टॉपिकमध्ये. ठीक आहे. सेकंड आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन. जसं मी आत्ता सांगितलं की एखादा रिसर्च तुम्ही कॅरी आउट करताय तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे ते माहिती असणं गरजेचं. सो तुम्हाला तो प्रॉब्लेम फाइंड आउट करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला ऑब्वियसली याचं डेफिनेशन, फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम्स, नेसेसिटी ऑफ डिफायनिंग द प्रॉब्लेम, काय गरज आहे त्या प्रॉब्लेम, म्हणजे तो प्रॉब्लेम तर आहेच आहे, पण तुम्ही का त्याच्यावरती रिसर्च करताय. जेव्हा तुम्ही ह्या रिसर्च मेथोडॉलॉजी स्टडी करणार आहात ना, हा तर ठीक आहे, मग आपण सिलेबस डिस्कस करतोय, पण तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्याकडे एक पर्टिक्युलर टाईपचा टॉपिक आहे आणि तो टॉपिक किंवा तो रिसर्च तुम्हाला करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स फॉलो करणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीने समजून ह्याचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला हे टफ वाटणार नाही. बुक्स कोणते यूज करायचे, कुठे अवेलेबल होतील हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट, आता ह्यामध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनमध्ये लिटरेचर सर्वे, प्रायमरी आणि सेकंडरी सर्वे काय असतो हे रीड करून जा. वेब सोर्सेस तुम्हाला माहिती, क्रिटिकल लिटरेचर रिव्ह्यू काय आहे, त्यानंतर रिसर्च क्वेश्चन्स, इन्व्हेस्टिगेशन क्वेश्चन्स, हायपोथेसिस टेस्टिंग इज द इम्पॉर्टंट. हायपोथेसिस टेस्टिंग आणि हायपोथेसिसमध्ये तुम्हाला नल हायपोथेसिस काय, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्या टॉपिकमधलं हे नक्कीच रीड करून जा. पहिल्यामधल्या निदान स्टेप्स तरी माहिती असल्या पाहिजे. सगळा कंटेंट स्टडी करायचा आहे, पण जर तुम्हाला वरती फक्त स्टडी करायचं आहे तर त्याच्या स्टेप्स बघून जा. ह्याच्यामध्ये तुम्हाला हायपोथेसिस कोणते आहे, काय आहेत ते बघा. लिटरेचर सर्वेमध्ये प्रायमरी लिटरेचर सर्वे काय, सेकंडरी लिटरेचर सर्वे काय हे तुम्हाला स्टडी करून जायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे रिसर्च डिझाईन. ठीक आहे, आता तुम्ही एक प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे, तो फॉर्म्युलेट केलेला आहे. आता तुमचं डिझाईन काय असणार आहे, तुम्ही कसं पाथ तुमचा असणार आहे. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणतो रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईन म्हणजे कॉन्सेप्ट काय, इम्पॉर्टन्स त्याचं काय आहे रिसर्चमध्ये, तुम्ही का तो रिसर्च करताय, ऑल दॅट थिंग्स. सो एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन, कॉन्सेप्ट, टाईप्स अँड युजेस, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे काय. ठीक आहे. आणि बायस्ड अँड अनबायस्ड रिसर्च डिझाईन म्हणजे काय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो ह्या डिझाईन ज्या आहेत, कारण की टॉपिकचं नावच आहे रिसर्च डिझाईन. मग यामध्ये 3 टाईप्स बघा, एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे, त्यानंतर एक्सपेरिमेंटल डिझाईन रिसर्च डिझाईन आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे, ते रीड करून जा. त्यानंतर आहे तुमचं क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च. आता तुमचं क्वांटिटेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे नंबर फॉर्म्समध्ये, क्वालिटेटिव्ह म्हणजे तो पर्टिक्युलर त्याची क्वालिटी काय आहे.
So that is the two types: qualitative research, concept and measurement, causality, generalization, replication. Merging the two approaches, biological data, types of data, qualitative and quantitative data, that is the important. So हे जे आहेत क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा दोन्ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. डेटा कलेक्शन केला, ॲनालिसिस करायचं आहे. एक्झिक्युशन ऑफ द रिसर्च. आता तुम्ही हे रिसर्च जो आहे तो एक्झिक्यूट करणार आहात. तुम्ही पहिल्यांदा काय केलं होतं, प्रॉब्लेम फाइंड आउट केला होता, त्यानंतर एक रिसर्चची डिझाईन तयार केलेली होती. त्यानंतर तुम्ही ठरवलं की तुम्हाला क्वालिटेटिव्ह रिसर्च करायचं आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च करायचं आहे, त्याची कशा पद्धतीने करायचं आहे. सो हे तुम्ही इथे डिसाईड केलं. आता तुम्ही काय करणार आहेत, त्यानुसार डेटा कलेक्ट करायला सुरुवात करणार आहे. सो डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. सो डेटा कलेक्शन, ऑब्झर्वेशन अँड कलेक्शन ऑफ डेटा. मग तुम्ही हे महत्त्वाचं आहे, त्यामध्ये काय मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन काय आहे. त्याच्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग काय आहे. हायपोथेसिसमध्ये जनरलायझेशन अँड इंटरप्रिटेशन गरजेचं आहे. ठीक आहे, काय इंटरप्रिटेशन गरजेचं, कारण तुम्ही ॲनालाइज करतायत. सो डेटा कलेक्शन आणि ॲनालिसिसमध्ये तुम्हाला डेटा कलेक्शनच्या मेथड्स, हायपोथेसिस टेस्टिंग, जनरलाइज आणि इंटरप्रिटेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मेजरमेंट, कॉन्सेप्ट ऑफ मेजरमेंट, व्हॉट इज मेजर, प्रॉब्लेम इन द मेजरमेंट इन द रिसर्च, व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. ठीक आहे, लेवल्स ऑफ मेजरमेंट तुम्ही स्टडी करून जा. त्यानंतर आहे सॅम्पलिंग, डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. आता सॅम्पल कलेक्ट करणार आहात. सो तुम्हाला सॅम्पलिंग, डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस बघायचं आहे. सॅम्पलिंग एरर्स काय, सॅम्पल साईज, नॉन रिस्पॉन्स, हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रॉस टॅब्युलेशन, काय स्क्वेअर टेस्ट इन्क्लुडिंग द टेस्टिंग हायपोथेसिस असोसिएटेड इन्क्लुडेड, काय टेस्ट, कोरिलेशन अँड रिग्रेशन ॲनालिसिस, हे इम्पॉर्टंट आहे. काय स्क्वेअर टेस्ट, कोरिलेशन, रिग्रेशन, हायपोथेसिस, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड पेपर रायटिंग. आता तुमचं सगळं झालं आहे, तुम्ही पेपर रायटिंग कसं करणार आहात. मग पेपर रायटिंग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इथिकल इश्यूज नको आहे. सो रिसर्च इथिक्स तुम्ही इथे बघणार आहात, ते एकदा रीड करून जा. ग्राफिकल इंटरप्रिटेशन ऑफ द डेटा, लेआउट ऑफ द रिसर्च पेपर, रिसर्च पेपरचं लेआउट कसं असणार आहे ते स्टडी करून जा. जरी नाही तरी पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जरी क्वेश्चन आला नाही ह्याच्यामध्ये, तरी इंटरव्ह्यूमध्ये विचारतील तुम्हाला की लेआउट कसा असला पाहिजे रिसर्च पेपरचा. जर्नल, इथिक इश्यू रिलेटेड टू द पब्लिशिंग, प्लॅगरिझम काय आहे, सेल्फ प्लॅगरिझम काय, ऑल दॅट स्मॉल कॉन्सेप्ट यू शुड नो. यूज ऑफ एन्सायक्लोपीडियाज, रिसर्च गाईड्स, हँडबुक्स, अकॅडमिक डेटाबेसिस फॉर द कन्सर्न डिसिप्लिन. सो हे गरजेचं आहे माहिती असणं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कुठले टूल्स यूज करणार आहात. ठीक आहे, यूज ऑफ टूल्स अँड टेक्निक्स फॉर द रेफरन्सिंग अँड रायटिंग. रेफरन्सिंग आणि रायटिंगसाठी तुम्ही कुठले टूल्स यूज करणार आहात. ठीक आहे, MS ऑफिस सॉफ्टवेअर फॉर आता ह्याच्यामध्ये सगळे टूल्स बघा, तुम्ही सगळे बघून जा. पबमेड काय आहे, त्यानंतर एंट्रीज आहे, गुगल स्कॉलर आहे. हे काय तुम्ही डेटा कलेक्शनसाठी गुगल स्कॉलर वगैरे यूज करता ना. सो ते आहे सगळं. सॉफ्टवेअर फॉर द पेपर फॉर्मॅटिंग, MS ऑफिसमध्ये तुम्ही फॉर्मॅट करू शकता. सॉफ्टवेअर फॉर डिटेक्शन ऑफ प्लॅगरिझम डिटेक्ट करायला कोणते सॉफ्टवेअर्स यूज केले जातात. बेसिक्स ऑफ इंटरनेट अँड ईमेलिंग, रिपोर्टिंग अँड थेसिस रायटिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि त्याचं स्ट्रक्चर, थेसिस रायटिंगचं स्ट्रक्चर बघून जा. टाइप्स ऑफ रिपोर्ट, टेक्निकल रिपोर्ट अँड थेसिस, सिग्निफिकन्स, डिफरंट स्टेप्स इन द प्रिपरेशन, हे सर्व बघून जा. हे काही खूप अवघड नाही. जरी तुम्हाला सिलेबसमध्ये इतकं मोठं वाटत असेल, तुम्ही रीड करायला लागले तर तुम्हाला हे खूप अवघड वाटणार नाही. इझी आहे. एकदा जरी तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला लक्षात राहील. फक्त तुम्ही स्वतः रिसर्च करतायत आणि स्टेप बाय स्टेप रीड करत चला. ठीक आहे, असं कन्सिडर करू. त्यानंतर नेक्स्ट लास्ट टॉपिक रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे, ॲप्लिकेशन ऑफ रिझल्ट अँड इथिक्स. इथिक्समध्ये काय असणार आहे, आता इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, इथिकल इश्यूज काय आहे, इथिकल कमिटीज कोणत्या असणार आहेत, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हा झाला रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पूर्ण कंप्लीट पोर्शन. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पेपर 1मध्ये रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटीज विचारले जाणार. जो सेट पेपर 1मध्ये विचारले जातात ते सगळं कोडिंग, डिकोडिंग वगैरे हे सर्व तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता हा सगळं झाला पेपर 1चा सिलेबस. त्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे मी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आता बुक्स कोणते रिकमेंड केलेले आहेत, तर
जसं इंडियन ऑथर जर बघितलं तर इंडियन ऑथरचं CR कोठारीचं बुक जे आहे तुम्ही यूज करू शकतात. रिसर्च मेथोडॉलॉजी नाव आहे त्याचं. सो CR कोठारीचं हे बुक आहे, खूप चांगलं बुक आहे कारण की सिम्पल लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. सगळं बुक तुम्ही रीड करू शकत नाहीत, त्यावरती एक पर्याय म्हणून तुम्ही पर्टिक्युलर सिलेबस घ्या, त्यामधले जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते रीड करा. त्याच्या पाहिजे तर छोट्या नोट्स ॲरो फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकतात. वेळ भरपूर आहे, एक 15 ते 20 दिवस तुम्ही ह्याच्यासाठी दिला तरी चालेल, एक 2-2 तासासाठी तुम्ही देऊ शकतात. सो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.